मग ते पण एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे असं की लोक नावं ठेवतात. मी आता एवढं शॉर्ट व्हिडिओ काढते ना आणि लॉंग व्हिडिओ पण काढते ना, तर भरपूर लोक अशी नावं ठेवतात की बाबा हिच्या डोक्यावरनं पदर पडत नव्हता आणि ही एवढी सोशल मीडियावरती येऊन नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मला भरपूर कमेंट येत होते की माधुरीताई लाईव्हला काय येत नाही, तर म्हणून म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग काढावं. तर लाईव्हला न येण्याचं कारण म्हणजे लाईव्हला 1 तास काढावा लागतो आणि ते 1 तास एकदम एवढं शांत वातावरण लागतं, कारण ते कमेंट वाचायचे असतात. आणि आपल्या घरात लहान मुलं असले ना, मग काय होतं, मुलाशी शांत बसून देत नाही, तर कारण त्यांचा आरडाओरडा चालू असतो. मग लाईव्हला आरडाओरडा असला ना, तर मग पब्लिक थांबत नाही. मग ते पण एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे असं की लोक नावं ठेवतात. मी आता एवढं शॉर्ट व्हिडिओ काढते ना आणि लॉंग व्हिडिओ पण काढते ना, तर भरपूर लोक अशी नावं ठेवतात की बाबा हिच्या डोक्यावरनं पदर पडत नव्हता आणि ही एवढी सोशल मीडियावरती येऊन मग म्हणजे नाही का काम करते. म्हणजे मी काय करते, कॉमेडी करते आणि एक मराठी गाणं वगैरे असल्यावरती त्याच्यावरती असं आपण थोडंफार ॲक्टिंग करतो. तर ते लोकांना म्हणजे गावाकडच्या लोकांना एकदम वेगळं वाटतं. मग ते चर्चा करतात, बाबा अमक्या अमक्याची सून अशी व्हिडिओ बनवते, तमक्या तमक्याची बायको अशी व्हिडिओ बनवते. काय कायांना तर असं वाटलं की नाही का मिस्टरांना माहितीच नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून. त्यांचा मला सपोर्ट होता म्हणून तर मी आज इथपर्यंत आलेली आहे. पण ही भरपूर लोकांना नाही समजणार, कारण ही काही गपचूप ठेवणाऱ्या गोष्टी नाही आहेत. सोशल मीडियावरती आले की सगळीकडे व्हिडिओ जातात, सगळ्यांना माहिती असतं. पण जाऊ दे, एवढं विचार करण्याचं त्यांचं हे नसतं, म्हणजे नाही का तेवढी बुद्धी असते तर त्यांनी विचार केला असता. आणि दुसरं म्हणजे त्यासाठी एकतर मी लाईव्हला येत नाही, लोक नावं ठेवतील म्हणून. तसं पण मला लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. पण मी विचार कसं करते, तो 1 तास लाईव्हला घालवण्यापेक्षा मग आपण तो 1 तास व्हिडिओकडे फोकस केला किंवा काहीतरी नवीन शिकण्यात फोकस केला ना, तर ते एकदम म्हणजे चांगलं राहील. तर ह्या चॅनलवरती माझे जास्त व्हिडिओ काय येत नाही, तर त्याचं पण एक कारण आहे. पण ते मी आत्ताच नाही सांगणार तुम्हाला. थोड्या दिवसांनी एक ब्लॉग येईलच की मी व्हिडिओ का जास्त अपलोड नव्हते करत, तर तेव्हा मी सांगन. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ना मला भरपूर सपोर्ट केला. आता थोडा सपोर्ट सर्वांचा कमी झालेला आहे. तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या व्हिडिओला सर्वांनी सपोर्ट करा. काही चुकत असेल किंवा काही चुकलं असेल तर माफ करा आणि सपोर्ट करत राहा. कारण कसं मला ना खोटं नाटं बोलून अजिबात जमत नाही. माझं जे काही आहे ते रिअल आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आलेली आहे. तर असं तुमचा सपोर्ट असू द्या. आणि लाईव्हने ना भरपूर पब्लिक असेल ना तरच डॉलर तयार होतात, नाही तर मग लाईव्हला डॉलर तयार होत नाही. म्हणून म्हटलं. आणि लाईव्हचे पब्लिक कसं असतं ना, लाईव्हचे पब्लिक आहे ना लॉंग व्हिडिओला किंवा शॉर्ट व्हिडिओला अजिबात सपोर्ट करत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही ज्यांची जास्त पब्लिक आहे ना, रोज 50-60 हजार त्यांना पब्लिक येत असेल, तर त्यांची लॉंग व्हिडिओ जाऊन चेक करा. त्यांच्या व्हिडिओला 100 व्ह्यू सुद्धा नाही येतं. 100-200 सुद्धा व्ह्यू नाही येत. बळच त्यांच्या व्हिडिओला 1 महिने 100 व्ह्यू येतात. तर मग काय उपयोग आहे ना. आपली कमाई कसं शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओनेच करू शकतो. तर मग लाईव्हची पब्लिक आपल्याला सपोर्टच करत नसतील तर मग लाईव्हला येऊन नुसतं सब वाढवून काय करायचंय. हा बाबा लोकांना बघण्यासाठी ह्याचे एवढे सबस्क्रायबर येतं, हे बघून काय फायदा. आपल्याला तर आपला फायदा व्हायला पाहिजे ना. लोकांचा काय विचार करायचा आपण की बाबा लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला भरपूर सब हवेत. लाईव्हचं फक्त एकच कारण आहे की आपण सबस्क्रायबर फास्ट वाढवू शकतो. लाईव्हने सब जास्त वाढतात आणि ते ज्यांना सबस्क्रायबर जास्त हवे आहेत ना, तर ते जास्त प्रमाणात लाईव्हला बसतात. आणि कसं सुपर चॅट मेंबरशिप करतात ना, तर ते लोक लाईव्हने भरपूर कमवू शकतात. पण जे ओळखीचे आहेत किंवा खूप वर्षापासून त्यांची ओळख आहे, तर लोक त्यांना सुपर चॅट वगैरे करतात. नाही तर मग छोटे छोटे यूट्यूबर आहेत ना, त्यांना भिका मागावं लागतात. आणि आपल्याला तर नाही व्हायचं तसं भिका मागणं. त्यासाठी आपलं जे काय आहे ना, तो व्हिडिओमध्ये चालू द्या, हळूहळूच का होईना, पण आपलं स्वतःचं असं आपण हक्काने म्हणू शकतो की हा बाबा हे मी कमवलं आहे ना. म्हणून मग मला ते लाईव्ह अजिबात नाही आवडत. तर तुमचा सपोर्ट आहे ना, तर भरपूर लोक असे आहेत की मला कमेंट करतात, ताई लाईव्हला या, लाईव्हला या. तर मी व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते. तर त्यालाच मला सपोर्ट करा. मी लाईव्हला येऊ शकत नाही, कारण मी आत्तापर्यंत जेव्हा लाईव्हला आले ना, तर ते फक्त वॉच टाईमसाठी आले होते. त्याला पण बरे 3-4 महिने झाले मी लाईव्हला
येत होते म्हणजे वॉच टाईमसाठी. तर आता मला वॉच टाईमची गरजच नाही आहे, म्हणजे चॅनल पण मोनो झालेलं आहे आणि जे बाकीचं राहिलेलं वॉच टाईम आहे ना तर ते आपल्याला व्हिडिओमधनं भेटत आहे ना, तर म्हणून मी लाईव्हला येत नाही. तर हे कारण होतं लाईव्हला न येण्याचं. आणि दुसरं म्हणजे मला भरपूर लोक अशी नावं ठेवत आहेत नाही का, व्हिडिओ बनवती ही अशी तशी, व्हिडिओ बनवण्यापेक्षा कामधंदे करायचं. तर त्यांना एकच सांगायचं आहे, मी व्हिडिओ बनवते ना हे पण माझं कामच आहे. मला माझ्या नवऱ्याने फुल सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे मला सांगितलेलं आहे की तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. कोण काय म्हणलं ना तर मला सांग. म्हणून तुम्ही लोक टेन्शन अजिबात नका घेऊ, माझ्या नवऱ्याचं मला खूप म्हणजे सपोर्ट आहे. त्यासाठी तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही पण छान राहा, मला पण छान राहू द्या. म्हणजे माझी निंदा इथं तिथं करू नका, कारण तुम्हाला पण असतात, बहिणी आहेत, आई आहेत, किंवा मुली पण असतील नाही का. तर त्यासाठी असंच कोणाच्या पण लोक म्हणजे लेडीजला नावं नका ठेवू की बाबा बदनामी नका करू, ह्याची बायको अशी करते, त्याची सून अशी करते. इथं काय वाईट करत नाही, जे काय आहे ते समोर आहेत आणि व्हिडिओ माझे कंटिन्यू चॅनलवरतीच राहतात. काय व्हिडिओ टाकून मी डिलीट करत नाही किंवा नावं ठेवायला. तुम्ही जावा 10-10 वेळा माझे व्हिडिओ बघा की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, तेव्हा नावं ठेवा. ॲक्टिंग करणं ही प्रत्येकाची कला असते आणि प्रत्येकाला जमत नाही. आता मला जे जमते ते मी केलं. आता जे जे नावं ठेवतात त्यांना जमत नाही म्हणून ते नावं ठेवतात. तर भरपूर रिलेटिव्ह आहेत तुम्हाला सांगते, रोज माझे व्हिडिओ वॉच करतात, रोज त्यांच्या ह्या नोटिफिकेशन जाते. कारण आता मी ज्यांना ज्यांना सब केलेलं आहे ना मला नोटिफिकेशन पडते. आणि जरी ज्यांनी सब केलेलं नसेल ना त्यांना सुद्धा म्हणजे चॅनलवरती जायचं, व्हिडिओ पाहायचं. आपण एक लाईक एक कमेंट नाही आहेत, मोजकेच रिलेटिव्ह आहेत ते त्यांचे मला लाईक आणि कमेंट येतात. मग ते 2-3 सोडले ना तर बाकी असे रिलेटिव्ह आहेत ना, बाहेरच्यांचं तर सोडा, शेजारच्या पाजाऱ्यांचं तर काही विषयच नसतो. शेजारी पाजारी ते जळ कुठेच असतात, ते तर कशाला लाईक कमेंट करतील. पण रिलेटिव्हमध्ये पण अशी भरपूर लोक आहेत ना की त्यांना खूप त्रास होतोय, मी व्हिडिओ बनवते, हे बनवते, ते बनवते, तर महाग पण भरपूर नावं ठेवतात. आता थोड्या दिवसांनी समोर नावं ठेवली ना मग तेव्हा त्यांना दाखवते मी काय आहे ते. पण आत्तापर्यंत जेवढे महाग ठेवतात ना त्यांना असं वाटतं की हां आपण हिच्याबद्दल बोलल्यावरती थोडी हिला काय समजणार, पण असं नसतं. जे तर तुम्ही सांगता ना तिथनंच परत आम्हाला रिटर्न येतं की तुम्ही काय बोललात आमच्याबद्दल, काय नाहीत बोलला. जसे तुमचं ऐकून घेणारे असतात ना तसंच आम्हाला येऊन सांगणारे पण असतील. सपोर्ट नसेल करायचा ना एखाद्याला मागं पण खेचू नका किंवा नावं पण नका ठेवू. आज तुम्ही मला नावं ठेवते, उद्या तुम्हाला पण कोणीतरी नावं ठेवत असतील, हे तुम्हाला माहिती का? आता माझ्या पाठीशी मला कोण काय बोलतं हे मला नाही माहिती, ते तुम्हालाच माहिती. पण तुमच्या पण पाठीशी कोणतरी बोलत असेल हेही तुम्हाला माहिती नाही ना. तर त्यासाठी कोणामध्ये सगळे गुण नसतात, कोणामध्ये काही ना काही कमी असतं. कोणालाच कमी पण लेखायचं नसतं आणि आपल्याकडं लय आहे म्हणून स्वतःवर घमंड पण करायचं नसतो. कारण कोणाचे दिवस कधी पलटतील ना तर काही सांगता येत नाही. आजची जी परिस्थिती आहे ना जिच्यावर तुम्ही हसता, उद्या तिची परिस्थिती बदलायला वेळ नाही लागणार. त्यासाठी स्वतःवर कधी गर्व नाही करायचा आणि दुसऱ्याला कधी कमी नाही समजायचं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि माझी एवढी बडबड ऐकून घेतल्याबद्दल खरंच धन्यवाद. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न करेन. यूट्यूबबद्दल असेल किंवा काही असेल किंवा माझ्या लाईफबद्दल असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.